रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी. हे बघा आता मी बरेच दिवस झाले परिक्रमेपासून गावात गेलो नाही. बघा ज्येष्ठ नागरिकांची आठवण होते आमचे जोडीदार. परंतु आता काय आज काल दवाखान्यात गेलो होतो तर त्यांनी एक्सरे वगैरे काढला. त्यांनी आज रिपोर्ट नेण्यासाठी आज बोलवलं आहे. चला म्हणलं आता ज्येष्ठ नागरिकांची गावात जायची तर गाठ घ्यायची आणि नावऱ्याला जाऊन रिपोर्ट घ्यायचा आहे. तर त्याकरता आता निघालो. पहा ज्येष्ठ नागरिक म्हणजे आता ते आता थोडी टिंगल करतील, पण चला जाऊ द्या आता. कारण त्यांनी सगळ्यांनी नकार दिला होता मला जाण्याचा, पण त्यांचं नकार डावलून मी गेलो होतो. तर आता जाऊ द्या चला. ते पण तसे ज्येष्ठ नागरिक म्हणजे आमची चांगली माणसं आहेत. तर नावऱ्यावर जाऊन रिपोर्ट आणायचे. चला नर्मदे हार रामकृष्ण हरी गुरुदेव दत्त. हे बघा आज गावात आलो बघा आज दवाखान्यात नावऱ्यावर जाण्यासाठी. तर आमचे सगळे नमस्ते. हे आमची सगळी ज्येष्ठ कार्यक मंडळी बघा आमचे सगळे इथं बसल्यात बघा. तर हे सगळे बसल्यात. हे आवाज झालं नरोडे मामाला. नरोडे मामाची सारखी आठवण यायची. पण नरोडे मामा काय आता काय मला तर काय सांगा इथंच एक महिनाभर आधी नजर पडत नव्हते. नरोडे सगळ्याला गाणं होत्या खंडाळ्याला. हा खंडाळ्याला. हे बघा हे सगळे अगदी बस अध्यक्ष हे आमच्या याचे अध्यक्ष आहेत बघा. हे आमच्या ज्येष्ठ नागरिक अध्यक्ष. बघा तुम्हाला पेन्शन मिळते का मग टायमाला? काल परवा आली असेल ना? हा आली असेल ना काल परवा. परत पेन्शन ज्येष्ठ नागरिकाची पेन्शन आहे त्यामुळे जरा बरं आहे. नाहीतर पेन्शन नाही चांगलंच आहे. आणि आता यायची असेल ना PM किसान. हा PM किसानची येईल ना आता. नमस्ते काका. हां हां हां. आम्ही इथं आलो बघा ना आरोग्य केंद्रामध्ये. तर आबांचं पण ते तब्येत डाऊन त्यामुळे त्यांचा केस पेपर काढून त्यांना त्यांचं ते आता दुसरं एक सरांनी सांगितलं की तुमचं आयुष्यमान कार्ड, हे आयुष्यमान कार्ड इथं हे तुम्ही काढून घ्या. तर ते बरोबर मी पण काढलं तर आबांनी पण काढलं नाही तर ते देतात काढून. चांगली व्यवस्था आहे. चांगली माहिती द्या. हे सर बघा याच्यावर काढून देतात. पाय हे वाळून सर आहेत यांनीच सांगितलं. बघा आता आपल्याला जे आयुष्यमान जे कार्ड आहे तर ते कार्ड आता त्यांनी मला माहिती देऊन सांगितलं. आता आम्ही काढतोय आम्ही. तर आता अजून ज्येष्ठ नागरिकांचं बरेचसे असे आहेत. हे सर आपल्याला थोडक्यात माहिती आहेत. सर नाव काय म्हणलं सर आपलं? शाहरुख पठाण. तर ते आयुष्यमान कार्डसाठी आम्हाला पण कल्पना नव्हती. आता तुम्ही म्हणल्यामुळं की आमच्या लक्षात आलं आयुष्यमान कार्डचं. तर हे म्हणजे प्रोसेस काय काय लागेल कसं आहे ते? याला फक्त आधार कार्ड मोबाईलला लिंक पाहिजे. हो याला तुम्ही आणि त्याला OTP लागणार आहे आपल्याला. हा म्हणजे मोबाईल पाहिजे सोबत मोबाईल आणायचा आणि आधार कार्ड घेऊन यायचं फक्त. आणि आधार कार्डला नंबर लिंक पाहिजे. आणि मग नंतर मग ते आयुष्यमान कार्ड ते लगेच मिळतं का? ते तुमच्या मोबाईलला लगेच येतं ते. मग याचे फायदे म्हणजे याचे फायदे मोठ्या हॉस्पिटलला तुमच्या उपचाराला पेमेंट नसतं तुम्हाला. 5 लाखापर्यंत मोफत उपचार होतात. क्लेम आहे तसे. नाही पण हे गरजेचं आहे. हो गरजेचं आहे. 60+ जे आहेत वृद्ध माणसं त्यांच्यासाठी आवश्यकच आहे. म्हणजे 60+ वाल्यांना आवश्यकताचे. धन्यवाद सर. तर बघा हे चांगली सरांनी माहिती दिली बघा. तर आता आबाचं आमचं आता आम्ही आता कार्ड काढणार आहे. आणि परत जे आमचे गावातले ज्येष्ठ नागरिक आहेत समजा गावातले नाही संपूर्ण आपल्या जे ग्रामीण नावरा ग्रामीणमध्ये जे मोठं त्या सर्वांना विनंती आहे की तुम्ही सर्वांनी येऊन येतं सर आपल्याला ते आयुष्यमान कार्ड काढून देतील. तर यांनी सर्वांनी याचा लाभ घ्यावा. धन्यवाद. काय म्हणले? कोकडेवाडीचे. हां तर तुम्ही घ्या काढून त्यांच्याकडून आधार कार्ड देऊन. आणि त्याला ते मोबाईल पाहिजे लिंक तुमच्या आधार कार्डला. हां ते दोन्ही तो लिंक आहे ना तुमच्या आधार कार्डला. हां मग त्याला घेऊन यायचं ते लागतं. हां हे बघा जी चांगली माहिती मिळाली. त्या आम्हाला पण आता डॉक्टर तपास कर. डॉक्टर आहेत का नाही? डॉक्टर
नमस्कार नमस्कार. काय चाललंय? काय ना दवाखान्यात झाले? दवाखान्यात गोळ्या गोळ्या बाकी नाही काय सांग काय भरपूर आहे. डॉक्टर आता आले. काय काय नाही, आमचे पेशंट आहेत. काय म्हणले? नाही नाही, काय म्हणले काय तुम्ही? नाही काय नाही, आमचं प्रायव्हेट आहे. प्रायव्हेट आहे पण मी शूटिंग कडे अलाउड नाही. अलाउड नाही. मी आपलं आमची माणसाचं घेतोय. इथं वैद्यकीय अधिकाऱ्यांनी मला शूटिंगसाठी अडवलं, पण ते अडवू शकत नाहीत. हे पब्लिक प्लेसमध्ये कुणी पण शूटिंग काढू शकतं, काही करू शकतं. आणि मी सोशल मीडियावर यूट्यूबर आहे, तर मला हे माहिती दाखवावं लागते लोकांना, कसं चाललं आहे, काय चाललं आहे. तर यासाठी मी शूटिंग करत होतो. त्यांनी नकार दिला. पोस्टाने म्हणले का, तर माझं तर झालं. पण माझं आता सर्टिफिकेट सांगितलं त्यांनी, पण ते फ्रॅक्चरचं सांगितलं आहे. तर आता ते ससून जाण्यापेक्षा आता शिरूरला जाऊन हाडाच्या डॉक्टरला दाखवलं तरी चालेल. तर मग जाऊ हाडाच्या डॉक्टर शिरूरला दाखवावं लागेल. रिपोर्ट आला फ्रॅक्चर, मग पण ते लगेच करून घ्या म्हणले. ठीक आहे, मग आता चला जाऊ शिरूरला. आणि दुसरी गोष्ट म्हणजे एक ते याचं आभा कार्डचं पण काम झालं. ते पण मिळालं, त्यामुळे दोन्ही कामं झाली. चालायचं का?